होय का? तुला एक विचारू का? विचारा की. सूर्य महत्वाचा की चंद्र? चंद्र महत्वाचा. ते कसं काय? ते कसं काय म्हणजे? चंद्र रात्री अंधारात पण उजेड देतोय. ते तर सूर्य पण देते की. सूर्य दिवसा उजेड देतोय आणि दिवसा उजेडाची काय गरज? मिस्टर आहेत ना, त्यांना मी किती वेळा सांगितलं बाहेर जेवायला जाऊया तर ते नेतच नाहीत मला बाहेर जेवायला. अहो काय नाही, चटई घ्यायची आणि बाहेर बसायचं जेवायला, एवढं काय. तसं नाही, बाहेर मग? हॉटेलमध्ये. नाही हॉटेलमध्ये कुठं. गाडी चालवताना जर तुमच्या समोर तुमचा भाऊ आणि तुमचा नवरा आला तर आधी काय माराल? बोला बाई. नवरा. नवरा का माराल? सर, कारण भाऊ म्हणजे माझं रक्ताचं नातं, माझं कन्फर्म नातं आहे, ते मी त्याला नाही मारू शकत. मला नवराच मारावा लागेल. त्यापेक्षा ब्रेक मारा, ते जास्त सोपं आहे. अगं बाई, गाडीच. तसं लग्न झालेल्या माणसाला एक प्रश्न विचारायचा होता. तुमच्या स्वप्नात तुमची बायको येते की शेजारची बाई? ओ सासूबाई, हे घ्या तुमची मुलगी. नको मला. जावई बापू, मी तुम्हाला आधीच सांगितले, एकदा दिलेला माल परत घेतला जाणार नाही. जावई भांडे घासतो म्हणून तो देव माणूस आणि आपला मुलगा सुनबाईला मदत करतो म्हणून तो बायकोचा बैल. सोनी, बोला की. तुला कुठं शॉपिंगला जायचे आहे आणि जर पैशाची गरज पडली तर भीक माग, पण मला पैसे मागू नको. अहो ऐका ना, माझ्या मैत्रिणी यायला लागल्यात आहे सगळ्या घरी. तुम्ही कुठं जाऊ नका, घरीच थांबा बरं. तू ह्याच्या अगोदर तर मला म्हणायचीस माझ्या मैत्रिणी यायला घरी, तुम्ही जा बरं बाहेर, आणि आता का म्हणत म्हणतीस का तू? अहो माझ्या गेल्या वेळेस मैत्रिणी आल्या तेव्हा तुम्ही नव्हतं त्यांच्या पुढं केलं, काही बी आणून द्यायतात ते करायतात. माझ्या मैत्रिणी काय म्हणल्या माहितीये का? अगं तुझा तो घरातला नोकर नाही का, तो लय चांगला आहे, लयच कामाचा आहे बघ, त्याला कामावून काढू नको. आता त्यांना तुम्ही नोकर वाटतात तर काय त्या तुम्हाला पटणार आहे? तर कशाला टेन्शन घेऊ रे का? मग मी आता टेन्शन फ्री झाले, राहा घरीच, मला मदत होती तेवढी. ओ सासूबाई, हे घ्या तुमची मुलगी. नको मला. जावई बापू, मी तुम्हाला आधीच सांगितले, एकदा दिलेला माल परत घेतला जाणार नाही.